नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील जनता वडारी समाजाच्या अत्याचाराने वैतागली असून काटोल विधानसभा क्षेत्राचे दिवंगत आमदार सुनील शिंदे यांच्या आशीर्वादाने खैरेपेठ मुख्य पांधरण रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून वडारी समाजाची वसाहत वसली आहे। वडारी समाजाच्या लोकांपासून सावरगाव वासियांना धोका निर्माण झाला आहे। 31 डिसेंबर रोजी वडार समाजाच्या व्यक्तीकडून एका मुलाचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त बालकाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी सांगितले असता त्या व्यक्तीने अन्य काही व्यक्तींना बोलावून दादागिरी धमकावणे सुरू केले। याचा परिणाम सावरगाव वासी जनतेवर होऊन जनतेने आक्रमक भूमिका घेत गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे। पोलीस चौकी गाठून गुन्ह्याची नोंद केली आहे। परिस्थितीचे गांभीर्य पाहता नरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कृष्णा तिवारी हे सावरगाव या ठिकाणी दाखल होऊन वडार समाजाच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणली असता तहसीलदार नरखेड, गटविकास अधिकारी नरखेड यांना ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि खैरेपेठ मुख्य पांधरण रस्ता मुसलमान बांधवांना कब्रस्तानकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देऊ असे आश्वासन दिले। याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत ठराव घेऊन सर्व सदस्य पदाधिकारी यांनी वडार समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रतिनिधी सहदेव वैद्य, NTV न्यूज मराठी, नरखेड, नागपूर।